भक्तो नमस्कार. शिवरात्री दिवशी एक वस्तू अवश्य खा. पूर्ण वर्षभर जमून पैसा येत राहील. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्व भक्तगणांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या महाशिवरात्रीच्या या पावन दिवशी खूप सारे काही खास व विशेष शुभयोग जुळून येत आहेत. काही ग्रहांचे एकत्रित जुळून येण्याच्या कारणांमुळे या दिवशी बरेच सारे राजयोग धनयोगांचेही संयोग बनत आहेत. आणि या दिवशी शिवनामक योगही बनत आहे. त्याचसोबत सिद्धी योगही जुळून येणार आहे. भक्तो महादेव शिवशंकराला ही महाशिवरात्री खूपच अत्यंत प्रिय आहे. आणि अशा पावन पर्वात जर तुम्ही ही एक वस्तू खाता तर पूर्ण वर्षभर तुम्हाला पैशांची चणचण झेलावी लागणार नाही. जीवनामध्ये भरपूर धनसंपदा येईल आणि महादेवांची कृपा तुमच्यावर नेहमी वर्षाव करत राहील. या दिवशी तुम्ही काही करा अथवा नका करू, पण महाशिवरात्रीच्या दिवशी ही वस्तू अवश्यच खावी. भक्तो आपल्या हिंदू परंपरेनुसार शिवरात्रीचे खूपच महत्त्व आहे. आणि हे पावन पर्व फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरे केले जाते. मानले जाते की या दिवशी प्रकाशाच्या रूपात शिवशंकर प्रकट झाले होते आणि त्यांचा विवाहही श्रीमाता पार्वतीसोबत याच दिवशी झाला होता. या दिवशी तुम्ही जर फक्त पूजापाठही करता तर विश्वास ठेवा, जीवनामध्ये सुखांची प्राप्ती होती. कित्येक प्रकारचे प्रयोग आपण या दिवशी करत असतो, पण कळत नकळत आपण काही अशा चुका करून बसतो की पूजेमध्ये मिळणाऱ्या फळाच्या जागी आपण कुठे ना कुठे पापाचे भागी बनून जातो किंवा मग आपली पूजाही निष्फळ होऊन जाते. अशामध्ये त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना आपण महादेवांच्या पूजेमध्ये चुकून सुद्धा करता कामा नये आणि त्यांच्यापासून कसे वाचून राहावे, यासोबत महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत ज्याने की महादेव क्रोधित होणार नाही. तर बघतो सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की शिवरात्री दिवशी अशी कोणती कामे आहेत ज्यांना करणे अत्यंत आवश्यक आहे व त्यानंतर कोणती कामे करू नये याविषयी जाणून घेऊ. महाशिवरात्री दिवशी व्रत उपवास करा आणि सकाळी लवकर उठून आंघोळ करा. खास करून महिलांनी या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा की सकाळी 8 वाजण्यापूर्वी तुम्ही आंघोळ अवश्य करा. जर तुम्ही 8 वाजल्यानंतर आंघोळ करता तर याने तुम्हाला शिवरात्री स्नानाचे पावन फळ प्राप्त होत नाही. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात गंगाजलाचे काही थेंब अवश्य मिसळा. आंघोळीनंतर त्वरित महिलांनी कपाळी कुंकू अवश्य लावा. हे फारच जास्त शुभ मानले जाते, परंतु या दिवशी कोणा दुसऱ्याचे कुंकू वापरता कामा नये, नाहीतर याने पतीवर भारी कष्ट येऊ शकतात. यानंतर साफ व स्वच्छ वस्त्रे धारण करा. सकाळी शुभ काळात मंदिरात जाऊन महादेवांना दूध आणि पाणी अर्पण करा. या दिवशी महादेवांचे ध्यान करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्कीच करा. शिवमंदिरात महादेवांच्या पिंडीवर दूध जल अर्पण केल्यानंतर जिथून हे दूध जल बाहेर पडते त्या ठिकाणास कधीच ओलांडू नका. त्यास आपण जलहरी बोलतो, तर यास कधी ओलांडू नका, नाहीतर असे केल्याने आपणास खूपच दोष लागतो, तुमचे स्वास्थ्यही बिघडू शकते. त्याचबरोबर तुम्ही हे पाहिलेच असेल की महादेवांच्या पिंडीची पूर्ण परिक्रमा केली जात नाही, अर्धी परिक्रमा नक्कीच करा. या दिवशी जर तुम्ही व्रत उपवास केला असेल तर फक्त फळे ज्यूस घेऊनच व्रत उपवास पाळा. आणि जर तुमच्याने हे जमत नसेल तर तुम्ही एका वेळेचे जेवण जेवू शकता. भक्तो, शुद्ध अंतःकरणापासून या नियमाला पाळणारा व्यक्ती महादेवांना अत्यंत प्रिय असतो. बघतो आता पाहूयात की महाशिवरात्रीच्या पावन दिवशी तुम्हाला या चुका कधी चुकूनही करायच्या नाहीत, ज्याने की महादेव क्रोधित व रुष्ट होणार नाही. मग जरी काही हो, महाशिवरात्रीच्या दिवशी मांसाहार व दारूचे सेवन चुकून सुद्धा करू नका, नाहीतर तुमच्यासोबत त्याच्या परिणाम स्वरूप काही होऊ शकते. महाशिवरात्रीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपूनही राहता कामा नये, याने तुमचे भाग्य बिघडू शकते, महादेव रुष्ट होऊ शकतात. महाशिवरात्रीच्या दिवशी डाळ भात अथवा गहूपासून बनवलेले अन्न खाता कामा नये. या दिवशी तुम्ही फक्त दूध, फळ, ज्यूस, चाय व कॉफी घेऊ शकता. बघतो जर तुम्ही महादेवांना प्रसन्न करू इच्छित आहात तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकून सुद्धा घालू नका. तर या दिवशी जेवढे शक्य असेल तेवढे केसरी, भगव्या रंगाचे अथवा लाल रंगाचेच कपडे धारण करावे. यास फारच शुभदायी आणि मंगलकारी मानले जाते. या दिवशी पती पत्नींनी शारीरिक संबंधही चुकून सुद्धा करू नये, नाहीतर महादेवांच्या क्रोधाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. या दिवशी जेवढे जास्त शक्य होईल दान पुण्य अवश्य करा. महादेवांना प्रसन्न करून त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर या सर्व गोष्टींना तुमच्यापाशी आवर्जून गाठ मारून ठेवा. या तर मग आता जाणून घेऊयात की महादेवांच्या पूजेमध्ये तुम्हाला कोणती कामे करायची नाही. बघतो हे पाप कधीच करू नका. महाशिवरात्रीच्या या पावन दिवशी शिवलिंगावर या वस्तू कधीही चुकून सुद्धा चढवू नका, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला त्रास, पीडा, परेशानी सहन कराव्या लागू शकतात. तुमचे व्रत तुटू शकते, महादेव अत्यंत क्रोधित होऊ शकतात. आणि जर तुम्ही शिवपूजेमध्ये
या चुका करत राहिलात तर तुमच्या पूजापाठ, व्रत, उपवास करण्याचा काहीच फायदा नाही. या तर मग जाणून घेऊयात. बघतो नंबर 1ला आहे हळद. सर्व देवी देवतांच्या पूजेमध्ये हळदीचा वापर केला जातो. पण काहींचे असे मान्य आहे की विनाशाचे देवता महादेव शिवशंकरांना हळद अर्पण करता कामा नये, कारण की हळद ही सौभाग्याचे प्रतीक आहे. नंबर 2, केतकीची फुले. पौराणिक शास्त्रांच्या कथांनुसार केतकीची फुलेही शिवलिंगावर अर्पण करता कामा नयेत, कारण की एकदा केतकीने ब्रह्मदेवांना खोटं बोलण्यात ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार त्यांची साथ दिली होती. यानंतर जेव्हा हे महादेवांना समजले तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन केतकीला श्राप दिला होता. नंबर 3, नारळ पाणी. पौराणिक मान्यतांनुसार असे बोलले जाते की कधीही शिवलिंगावर नारळ पाणी अर्पण करता कामा नये, यास शुभ मानले जात नाही. भक्तो, अशी मान्यता आहे की पिंडीसमोर नारळ फोडल्यानंतर त्याच्या पाण्यास भक्तांनी ग्रहण करावे, पण शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद, फळ कधीही ग्रहण केला जात नाही. त्यामुळे तुम्ही नारळ पाणी शिवलिंगावर अर्पण करू नये, पण तुम्ही अख्खा नारळ मात्र भोगप्रसाद रूपात ठेवू शकता. नंबर 4, शंख. महादेव शिवशंकरांनी शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि या शंखाला त्याच राक्षसाचे प्रतीक मानले जाते, जो की श्रीहरी विष्णूंचा भक्त होता. त्यामुळे श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाला स्थान असते, परंतु महादेवाच्या पूजेमध्ये नसते. नंबर 5, तीळ. हे श्रीहरी विष्णूंच्या अंगावरील मळीनेच उत्पन्न केले गेले होते, त्यामुळे यांना महादेवांच्या पूजेत अर्पण केले जात नाही. नंबर 6, उकडा तांदूळ. महादेव शिवशंकरांना अक्षता म्हणजेच अख्खे तांदूळ अर्पण करण्याच्या बाबतीत शास्त्रांमध्ये हे लिहिले गेलेले आहे की उकडा तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतो, त्यामुळे हा महादेवांना अर्पण केला जात नाही. तुम्ही असा अनर्थ करू नका. अक्षता तांदूळ अर्पण करण्यापूर्वी लक्षपूर्वक पाहून घ्या की त्या अक्षता तांदूळ तुटलेले अथवा तुकडा स्वरूपात असता कामा नये. नंबर 7, तुळशी. पौराणिक कथांच्या मान्यतेनुसार तुळशीला महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. श्रीलक्ष्मी श्रीहरी विष्णूंची अर्धांगिनी आहे आणि जिथे श्रीहरी विष्णूंच्या आणि शालिग्रामच्या पूजेत तुळशीला वापरणे खूपच शुभ मानले जाते, पण तेथेच शिवलिंगावर तुळशीच्या वापरास वर्जित मानले गेलेले आहे, जे की तुम्हाला पापाचे भागी बनवू शकते. त्यामुळे अशी चूक करू नका. नंबर 8, कुंकू. ही एक प्रकारची शृंगाराची वस्तू आहे, जी की सर्व देवींना अर्पण केली जाते, लावलेही जाते, परंतु महादेव तर बैरागी आहे आणि ते महाकालही आहे, त्यामुळे त्यांना कधी कुंकू, शेंदूर वगैरे अर्पणही केला जात नाही. त्यामुळे असे पाप तुम्ही करू नका. पण बघतो, शिवरात्री दिवशी तुम्ही हा शेंदूर श्री हनुमान महाराजांना अवश्यच अर्पण करा. याने तुमच्यावरील सर्व समस्या हनुमान महाराज नक्कीच दूर करतात. बघतो, महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही महादेव शिवशंकरांना प्रसन्न करू इच्छिता तर या शिवरात्री दिवशी शिवलिंगाच्या पिंडीचे या वस्तूंनी अभिषेक केला पाहिजे, जेणे की महादेव शिवशंकरांची कृपा तुमच्यावर पूर्ण वर्षभर कायम बनून राहील. नंबर 1ला आहे उसाचा रस. बघतो, उसाला जीवनामध्ये गोडवा आणि सुखाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रांमध्ये याला खूपच पवित्र मानले गेलेले आहे. प्रेमाचे देवता कामदेवांच्या धनुष्य याच उसाचा बनलेला आहे. देवप्रबोधिनी एकादशी दिवशी याच उसाचे घरकुल बनवून श्रीहरी विष्णू आणि तुळशीची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक केल्याने पीडित व्यक्तीला धनधान्याची निश्चित रूपाने प्राप्ती होते. नंबर 2, गंगाजल. गंगा श्रीहरी विष्णूंच्या चरणांपासून निघाली असून ती भगवान श्री महादेवांच्या जटेद्वारे या पवित्र भूमातेवर अवतरली आहे आणि त्यामुळेच सर्व नद्यांमध्ये गंगा ही परमपवित्र आहे. त्यामुळे गंगाजलाने श्री महादेवांच्या शिवलिंगाच्या पिंडीचा अभिषेक केल्याने मानसिक शांती आणि परम सुखाची प्राप्ती होते. नंबर 3, 3 पानांचे बेलपत्र. बघतो, हे 3 पानांचे बेलपत्र जे की फाटलेले नसेल असे बेलाचे पान श्री महादेवांना अर्पण करावे. हे 3 पानांचे बेलपत्र त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक आहे आणि या महाशिवरात्रीच्या पावन दिवशी हे बेलाचे पान अर्पण केल्याने मनुष्यास शिवलोकाची प्राप्ती होते, असे आपल्या हिंदू पुराणांमध्ये सांगितले गेलेले आहे. नंबर 4, धोत्र्याचे फूल. हे धोत्र्याचे फूल श्री महादेवांना अत्यंत प्रिय आहे. याचे कारण हे आहे की हे फूल सफेद असते आणि हे औषधीय कारणांनी गुणकारी असते. मानसिक शांतीसाठी धोत्र्याच्या फुलाला शिवलिंग पिंडीवर आवर्जून अर्पण करा. नंबर 5, धोतरा. भांगाप्रमाणे धोतरा ही एक जडीबुटी आहे. श्री महादेवांच्या कंठात स्थित असलेल्या विषाच्या प्रभावाला समाप्त करण्यासाठी या धोत्र्याचाच प्रयोग केला गेला होता आणि याच कारणामुळे या धोत्र्याचे फळ श्री महादेवांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पावन दिवशी
शिवलिंगाच्या पिंडीवर धोतरा न चुकता अर्पण करा. याने तुमच्यावरील शत्रूंची भीती दूर होते. त्याचसोबत धनसंबंधित समस्यांमध्ये अत्यंत वेगाने उन्नती होते. नंबर 6. भांग. श्री महादेवांनी हलाहल विषाला ग्रहण केले आहे आणि या विषाच्या उपचारासाठी कित्येक प्रकारच्या जडीबुटींचा प्रयोग देवी देवतांनी केला होता. त्यामध्ये भांग ही समाविष्ट आहे. त्यामुळे श्री महादेवांना हा भांग ही अत्यंत प्रिय आहे. शिवरात्री दिवशी भांगाच्या पानांना अथवा त्यांना पिसून दूध अथवा पाण्यामध्ये मिश्रित करून श्री महादेवांच्या शिवलिंगाच्या पिंडावर अभिषेक केला जाईल तर कित्येक प्रकारच्या भयंकर पीडित रोग आजारांपासून मुक्ती मिळते. भक्त शिवपुराणानुसार हे मानले जाते की महाशिवरात्रीच्या पावन दिवशी व्रत उपवासधारी व्यक्तीला धोत्र्याचे फळ अवश्यच खाल्ले पाहिजे. मग जरी भले तुम्ही याचा थोडासा हिस्सा खा, पण तुम्ही खायचे मात्र नक्कीच आहे. या व्रत उपवासाला पूर्ण करण्यासाठी धोत्र्याच्या फळास खाणे खूपच अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी भांगी खाल्ल्याने संपूर्ण फळांची प्राप्ती होते. जर तुम्ही खात नसाल तर यास थोडी तरी अवश्य चाखावे, नाहीतर तुमचे व्रत अर्धवट मानले जाईल. तर यामुळेच बघतो प्रसादाच्या रूपात तुम्हाला भांगाचे अथवा धोत्र्याचे सेवन अवश्यच केले पाहिजे. तर तुम्ही या महाशिवरात्रीच्या पावन पर्वात या दिवशी या महाउपायास करता तर बघतो हे तुमच्यासाठी फारच लाभदायी सिद्ध होणारे आहे आणि तुम्हाला श्री महादेवांसोबत श्री लक्ष्मीची कृपाही प्राप्त होणार आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.